नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक महत्त्वपूर्ण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला जास्त वेळ न घेता आपण आजच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करूया। ब्रेकिंग न्यूज आहे मित्रांनो, आपणासाठी एक दिलासादायक बातमी आहे। तर कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय, फिटमेंट फॅक्टर फायनल, 8वा वेतन आयोग प्रस्ताव संघटनेकडून सादर, ओपीएस परत येणार। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत। आताच्या घडीची मोठी बातमी आहे, 8व्या वेतन आयोग प्रस्ताव तयार। कर्मचारी संघटनेकडून सरकार आणि कर्मचारी संघटना यांची संयुक्त बैठकीत प्रस्तावास मान्यता। तर फिटमेंट फॅक्टर निश्चित, पगारात होणार मोठी वाढ, ओपीएस योजना परत लागू होणार। या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवश्यक पहा। चला तर करूया ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे। ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला पाहूया संपूर्ण स्पष्टीकरण। मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे कर्मचारी संघटनेने 8व्या वेतन आयोगाच्या संदर्भात त्यांच्या मागण्या सविस्तर मसुदा अंतिम तयार केला असून सदर मागण्या 25 फेब्रुवारी 2026 रोजी दिल्ली येथे राष्ट्रीय परिषदेसमोर मसुदा समितीने ची बैठक पार पडली। म्हणजे सांगायचं म्हणजे कर्मचारी संघटनेची 8व्या वेतन आयोगाच्या संदर्भात त्यांच्या मागण्याचा सविस्तर मसुदा अंतिम केला असून 25 फेब्रुवारी 2026 रोजी दिल्ली येथे राष्ट्रीय परिषदेच्या मसुदा समितीची महत्वाची बैठक पार पडली। या बैठकीत वेतनवाढ, भत्ते, फिटमेंट फॅक्टर आणि पेन्शन विषयक प्रस्तावनावर अंतिम स्वरूप देण्यात आले असून संयुक्त निवेदन 8व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षा रंजना प्रकाश देसाई यांना सादर करण्यात आले आहे। या पार्श्वभूमीवर देशातील लाखो कर्मचारी संघटना आणि पेन्शनधारकांचे लक्ष या निर्णयाकडे आहे। कारण 2016 मध्ये लागू झालेला 7वा वेतन आयोगानंतर आता 8व्या वेतन आयोगात मोठे बदल अपेक्षित आहे आणि होणार आहेत। त्यामुळे सर्वात मोठी मागणी म्हणजे 3.25 फिटमेंट फॅक्टर लागू करण्यात आली आहे। सध्याची किमान मूळ वेतन हे 18,000 रुपये जर असेल तर 3.25 फिटमेंट फॅक्टर नुसार मंजूर झाला तर किमान थेट पगार हा 54,000 वरून 58,000 दरम्यान जाऊ शकतो। यामुळे सर्व लेव्हलवर कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात मोठी वाढ होईल आणि त्यानुसार महागाई भत्ता, घर भाडे भत्ता आणि इतर भत्त्यामध्ये सुद्धा वाढ होईल। त्याचबरोबर सध्या असलेली 3% वार्षिक वेतनवाढ अपुरी असल्याचे सांगत कर्मचारी संघटनेने 7% मागणी केलेली आहे त्यांच्या प्रस्तावात, ज्यामुळे महागाई भत्ता वाढीच्या दराशी पगाराचा वाढ सुसंगत राहील। पेन्शनच्या बाबतीत मोठी योजना पुढे आली आहे। सध्या लागू असलेली नॅशनल पेन्शन सिस्टीम ट्रस्ट अंतर्गत एनपीएस योजनेऐवजी जुनी पेन्शन योजना ओपीएस पुन्हा सुरू करण्याची मागणी संघटनेकडून ठाम मांडली आहे। ओपीएस अंतर्गत निश्चित वेतन आणि सरकारची हमी असते, तर एनपीएस ही बाजाराशी निगडीत असल्याने निवृत्तीच्या उत्पन्नाबाबत अनिश्चितता असते, अशा कर्मचारी संघटनेचा युक्तिवाद आहे। याशिवाय अत्यंत महत्त्वाचे म्हणजे निवृत्तीनंतर रजा इनकॅशमेंट मर्यादा 300 दिवसावरून 400 दिवसापर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे, ज्यामुळे निवृत्तीच्या वेळी कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक लाभ मिळू शकतो। सीजीएचएस सुविधा नसलेल्या ग्रामीण भागातील पेन्शनधारकांसाठी निश्चित वैद्यकीय भत्ता 1,000 वरून 20,000 रुपये करण्याची मागणी केली आहे, ज्यामुळे ग्रामीण व दुर्गम भागातील निवृत्त कर्मचाऱ्यांना दिलासा मिळू शकतो। तसेच पगार गणनेत सुद्धा युनिटची संख्या 5
3 वरून 5 करण्याचा प्रस्तावात मांडण्यात आला आहे असून अवलंबित पालकांचा समावेश करून भत्त्याची रचना अधिक वास्तववादी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे आणि त्यामुळे आता या सर्व मागण्यावर आयोगाकडून सविस्तर चर्चा होत असून आणि होणार असून अंतिम अहवाल 2027 च्या मध्यापर्यंत अपेक्षित आहे. मात्र कर्मचारी संघटना 1 जानेवारी 2026 पासून पूर्वलक्षी प्रभावाने अंमलबजावणी करण्याची मागणी करत आहे. जर हा प्रस्ताव सरकारने मान्य केला तर कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात एरियस मिळू शकते. त्यामुळे पुढील काही महिने कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे आणि जसे आपल्याकडे 8व्या वेतन आयोगाचे अपडेट येत आहेत तसे आपण व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट करत आहोत. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन YouTube चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीस्तव व्हायरल केला आहे. मित्रांनो, आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.